मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपण की आयुष्य जगत असताना तुम्ही इमानदार जर राहिले तर तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. तुमची परिस्थिती कशी असू द्या, एक ना एक दिवस नक्की ती परिस्थिती बदलते. परंतु तुमचे विचार, लोकांबद्दल कोणी कसंही वागू आपल्याबरोबर, आपण त्यांचा चांगलाच विचार करायचा असतो. आणि ही ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण होते त्यावेळेस तुमचं भलं, तुमचं चांगलं करण्याची जबाबदारी ही देवाची असते. आणि मित्रांनो, आज जवळजवळ 11 वर्ष माझी नोकरी झाली. आणि ह्या 11 वर्षानंतरचा आधीचा काळ आणि नंतरचा काळ, त्याच्यामधला तुम्हाला फरक सांगतो. जो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आला, ज्या पद्धतीने माझे आईवडील समाजामध्ये किंवा जे त्यांचे विचार होते, जे माझ्या आईने माझ्यावरती मला म्हणजे जे संस्कार केले असतील चांगले वाईट, तर त्याबद्दल मी बोलणार आहे मित्रांनो. आणि त्या गोष्टीचा कसा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो आणि कशा पद्धतीने चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या मार्गाने आपण ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस समाज किती पण तुम्हाला आडकाठ्या घालण्याचा प्रयत्न करू द्या, किती तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू द्या, पण ज्यावेळेस तो वरचा तुमच्या पाठीमागं आशीर्वाद तुमच्यावरती असतो त्यावेळेस तुमचे दिवस हे नक्की बदलतात. तुम्हाला कोणी कितीही त्रास देऊ, तुम्हाला किती त्रास होऊ द्या, फक्त तुम्ही सत्याचा मार्ग सोडायचा नसतो. आणि सत्याच्या मार्गाने जर तुम्ही चालत असाल तर तुम्हाला त्रास, तुम्हाला विरोधाला म्हणा किंवा लोकांच्या जो आपल्याला त्रास करीत असतात ह्या लोकांचा विरोध आपल्याला 100% पत्करावा लागतं. आणि त्या विरोधातून जो आपल्याला त्रास होतो त्या त्रासाला पण आपल्याला सामोरं जावं लागतं. पण ती वेळ अशी राहते, ती देव आपली परीक्षा पाहत असतो की याला जर मी हे दुःख दिलं तर ह्यो कशा पद्धतीने त्या दुःखामध्ये रिॲक्ट करतोय किंवा कशा पद्धतीने त्या दुःखामध्ये हा वागतोय. तर नक्कीच त्या गोष्टी आपल्या नोंद केल्या जातात. आणि ते जर गोष्ट आपण जर पाळली, त्याच्यातून जर आपण पुढं गेलो, आपण आपलं जे विचार आहे, जे आपले संस्कार आहेत, हे जर आपण सोडले नाही तर कशा पद्धतीने तुमची वेळ बदलू शकते हे माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, माझे आईवडील लोकांच्या, आम्ही मामाच्या गावात राहतोय अजून पण मामाच्या गावातच आहे. मामाच्या गावामध्ये राहत असताना आम्हाला त्या ठिकाणी काही जमीन वगैरे काही नव्हती. आईवडील आमच्या पाहुण्यांची जमीन होती ती वाट्याने करायची. जे काही पीक निघल त्यातला अर्धा हिस्सा मालकाचा, अर्धा हिस्सा आमचा, अशा पद्धतीने शेती करायची. तर आमचा जन्मच त्या ठिकाणी झाला मामाच्या गावाला. आणि जन्मापासूनच ते कष्ट करत आले. आम्ही लहान होतो, ज्या पद्धतीने त्यांनी कष्ट केले असतील त्यांचं त्यांना माहिती. परंतु जसं जसं आम्ही मोठं होत चाललो तसं 3 भावंडं होतो आम्ही, मी एक, माझी बहीण, आणि अशा पद्धतीने आमचा छोटासा परिवार होता. परंतु कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही नातेवाईकांचा आधार नाही किंवा भावकी आमची त्या ठिकाणी नव्हती सुखदुःखासाठी किंवा कशासाठी. परंतु आईवडील एक पाहुणे म्हणून त्या गावामध्ये आलेले. आणि एक कुणालाही आमच्या घरापासून कधी कुणाला, कोणत्या परिवाराला म्हणा किंवा कोणत्या घराला त्रास झाला नाही. किंवा त्यावेळेस परिस्थिती अशी होती, खायचं पण म्हणजे वडील दारू प्यायचे, परंतु घरी एवढी गरीब परिस्थिती होती की कधी कधी घरी खायला पण नसायचं. आणि जसं जसं आम्ही मोठं होत गेलो, ते दिवस प्रत्येकाचे असतात. प्रत्येकजण वाईट काळातून आलेला असतो, प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा राहतो. पण आमच्या आयुष्यामध्ये जो आलेला अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, आम्ही थोडं मोठं होत गेलो. 9वी 10वी झाली आमची. 10वी झाल्यानंतर मला वाटते 10वीमधून माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. त्यानंतर मी 11वी 12वीला गेलो. 12वीला गेल्यानंतर माझ्या छोट्या बहिणीचं पण लग्न झालं, तिचं पण 10वीतूनच लग्न झालं. आणि दोघी गेल्यानंतर मी एकटा घरी राहिलो. आणि मी, आई आणि वडील आम्ही 3 जण राहायचो. त्याच ठिकाणी राहायचो, त्या पाहुण्यांच्या शेतामध्ये. माझी 12वी झाली. 12वीमध्ये मी नापास झालो.
आणि नापास झाल्यानंतर मी आपली कंपनी जॉईन केली. कुणाची एक नाही दोन नाही, आपल्या कंपनीत जायचो, कंपनीतून घरी यायचो. पण वर्षभर मी त्या ठिकाणी कंपनी केली आणि त्या ठिकाणी मला एक जाणवलं की बाबा आपलं या ठिकाणी भविष्य नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, घरी येऊन मी आईला जे काही सांगायचे ते सांगितलं की मला शिकायचं आहे पुन्हा. त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले आणि मी पुन्हा 12वी आर्टनी 12वी नापास झालो होतो. पुन्हा मी सायन्सनी 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर घरची आई-वडील म्हणले, काय तुला पुढचं काय प्लॅनिंग आहे? तर मी म्हणलं काय नाही, मला भरती करायचं आहे. तर भरती करायची म्हटल्यानंतर त्या ठिकाणी पैसे भरायला लागत होते आणि पैसे भरायला लागत होते, तर पैसे इकडून तिकडून जमा करून ते पैसे त्या ठिकाणी भरले आणि मी अकॅडमीला जायला लागलो. ठिकाणी खऱ्या अर्थाने माझं आयुष्य बदललं आणि आयुष्य बदललं ह्या कारणामुळे की त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळालं की बाबा या ठिकाणी आपण पण वर्दी घेऊ शकतो. आणि वर्दीचं ज्यावेळेस मला स्वप्न पडायला लागलं, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मी त्या गोष्टीत रमत गेलो की ह्या गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे. प्रयत्न केले भरपूर, वर्षभर दिवस रात्र, रात्रीचं 12-1 वाजेपर्यंत अभ्यास, पाठ उठून पुन्हा ग्राउंड, पुन्हा 10 वाजता 8-9 वाजता ग्राउंड, पुन्हा संध्याकाळी ग्राउंड, मध्ये क्लास राहायचा 2-3 तास तो क्लास आणि मुलांबरोबर अभ्यास. अशा पद्धतीने वर्षभर शेड्यूल राहिलं आणि बऱ्यापैकी परिपक्व झालो. तर मित्रांनो, आईवडिलांचं हेच सांगणं राहायचं की तुला लोकांनी कितीही वाईट समजू दे, कोणी कितीही आपल्याला वाईट समजलं तरी तुझ्या मनाला जर माहीत असेल ना तू कसा आहे, तू कसा वागतोय किंवा कशा पद्धतीने तू हे करतोय, तर लोकांकडं बिलकुल लक्ष द्यायचं नाही. कारण ज्यावेळेस आपल्या भाकरीला चटणी भाजी नसते त्यावेळेस कोण विचारायला येत नाही आपल्याला की तुम्हाला काय पाहिजे काय नाही. पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमच्याकडं बऱ्याच काही गोष्टी यायला लागतात किंवा जी लोक आपल्याला नावं ठेवत असतात त्या लोकांपेक्षा आपण पुढं जायला लागतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या लोकांची जी जलन राहते ती खऱ्या अर्थाने पाहण्यासारखी असते. मित्रांनो, ज्यावेळेस मी 20-21 वर्षात झालो त्यावेळेस ती लोक ज्या पद्धतीने आमच्याबरोबर रिॲक्ट करायचे, गावातलीच लोक होती, काय बाहेरचे कोणी नव्हते. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, माझ्या वडिलांना म्हणा किंवा आमच्या परिवाराला ज्या पद्धतीने त्रास दिला, ज्या पद्धतीने आमच्याबरोबर वागले. जे आई आम्ही दोघं रडायचो की लोक अशी का वागतात आपल्याबरोबर, आपण कोणाचं वाईट केलं नाही, कुणाबद्दल वाईट विचार केला नाही, तरी ही लोक आपल्याबद्दल असा का विचार करतात की हा असाची का आपली पाठीमागं बदनामी करतात. तर त्या गोष्टी आम्हाला माहीत होत्या कशा पद्धतीने आम्ही ते दिवस काढले आणि कधी कुणाच्याबद्दल वाईट विचार आम्ही खरंच केला नाही. आणि तेच एक हे म्हणावं लागेल की आम्ही आमच्या वाईट काळामध्ये सुद्धा आमचे विचार, आमच्या आईने आमचे विचार बदलून दिले नाही आणि तिने पण तिचे विचार बदलले नाही. त्याचंच फळ म्हणून देवानी मला 2000 म्हणजे मी ज्यावेळेस 21 वर्षात झालो त्यावेळेस मला सरकारी नोकरी लागली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचे दिवस बदलायला चालू झाले. मित्रांनो, कारण ज्यावेळेस मी नोकरीला लागलो त्यावेळेस वडिलांनी लोकांकडून कर्ज काढून दोन्ही बहिणींची लग्न केली होती. ते कर्ज थोडंफार होतं आणि घरदार, जमीन किंवा काय असं साधं पाऊल ठेवायला सुद्धा आम्हाला स्वतःचं त्या गावामध्ये काहीच नव्हतं. तर मित्रांनो, त्यानंतर 21 वर्षात झाल्यानंतर मी भरती झालो. भरती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचे दिवस बदलले. मला घर बांधायचं होतं, सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे घर बांधायचं होतं. तर ज्यावेळेस आमच्या जिथं आम्ही राहत होतो पाहुण्याच्या रानामध्ये, त्यांनीच घर बांधून दिलं होतं, त्याच घरामध्ये आम्ही राहत होतो. तर त्या मामाच्या गावामध्ये जवळजवळ आईवडील 25 वर्ष राहिले, पण फक्त कष्ट केलं आणि आम्हाला लहानाचं मोठं केलं. कुणाच्या दारामध्ये जाऊन दिलं नाही किंवा कुणाच्या याच्यासाठी कोणत्याही गोष्टीसाठी कोणाच्या याच्यात मिरची चटणी जरी दिली पण ती कष्ट करून आणि स्वतः कष्ट करून ती मिरची चटणी घालून आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि त्यानंतर मित्रांनो, 25 वर्ष कष्ट केल्यानंतर इमानदारीने, प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचे कधी विचार बदलले नाही. तर त्या गोष्टीचं देवानी फळ म्हणून मला नोकरी दिली सरकारी
आणि ती सरकारी नोकरी भेटल्यानंतर मित्रांनो तिथून खरं आमचे दिवस बदलले. त्यानंतर तिथं जागा घेतली. जागा घेतल्यानंतर घर झालं. घर झाल्यानंतर मित्रांनो बऱ्यापैकी प्रगती व्हायला लागली आमची. कारण एवढे दिवस लोकांच्या घरामध्ये राहून दिवस काढलेले आम्ही आणि कुठंतरी एक स्वतःचं घर, स्वतःची जागा घेऊन घर बांधलं. त्यानंतर लग्न झालं. ते लग्न पण मीच केलं आणि लग्न झाल्यानंतर बायको पण सरकारी नोकरीवाली भेटली. तर प्रगतीला डबल इंजिन जोडल्यासारखं झालं. कारण कसं राहतं, ज्यावेळेस कमावणारे घरामध्ये 2 जण असतात आणि ते पण सरकारी नोकरीवाले, तर तुमचा परिवार, तुमचं घर हे खूप फास्ट पद्धतीने प्रगती करत असतं आणि त्याच पद्धतीने आमच्या परिवारात झालं. ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस काहीच नव्हतं, पूर्ण शून्य होतं आणि ज्यावेळेस भेटलं त्यावेळेस देवाने देताना एवढं दिलं पहा की घ्यायला आमची झोळी कमी पडली. एवढं दिलं, भरपूर दिलं. मग काय झालं, प्रगती एवढी व्हायला लागली आमच्या घराची की नवनवीन गोष्टी म्हणा किंवा नवनवीन काही, समजा घर झालं, लग्न झालं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर वर्षातच मी गाडी घेतली आणि गाडी घेतली, 4 चाकी गाडी. तर बऱ्यापैकी लोकांना त्या गोष्टी सहन व्हायना, नाही का बाबा. आपण आयुष्यभर कष्ट करून लोकांना नावं ठेवून का बाबा ह्या परिवाराला आपण कायमच कमी लेखत आलो आणि आज हा परिवार आपल्या पुढं चालला आहे. म्हणजे कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ती दगदग, ते जळकेपणा ह्या गोष्टी वाढत गेल्या आणि त्या गोष्टीतून विरोध व्हायला लागला, नाही का. व तुम्हाला विरोध कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांच्या पुढं जायला लागता ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या रस्त्यामध्ये काठ्या आडव्या टाकल्या जातात आणि तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जातो, बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो समाजामध्ये. तुम्ही कुठेतरी चांगली एखादी तुमची पत निर्माण केली तर त्या ठिकाणी तुमची पत घसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये असं घडलं असेल, नक्कीच पहा. ज्यावेळेस आपल्या भाकरीला मिरची चटणी नसती, तेल नसतं आपल्या भाजीला, त्यावेळेस आपल्याला कोण विचारायला येत नाही का बाबा तुम्ही कसे राहता, कसे खाता, तुम्हाला काही अडचण आहे का. उलट आपल्याला अजून अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या कष्टाने, आपल्या इमानदारीने, आपण ती परिस्थिती बदलतो, आपल्या पायावरती आपण उभं राहतो आणि आपलं जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं जे आपलं दारिद्र्य आहे, हे आपण ते दारिद्र्य रेषेतून बाहेर पडतो आणि एक चांगला माणूस, चांगली व्यक्ती, चांगला परिवार म्हणून आपण ज्यावेळेस पुढे येत असतो, त्यावेळेस ह्या लोकांना सहन होत नाही. कारण त्यांना माहीत असतं आपल्या पुढं चालला आहे, तर मग याला रोखवायचं कसं, तर अशा पद्धतीने कुठेतरी बदनाम करायचं. तर अशा गोष्टी होत राहतात. माझ्या आयुष्यामध्ये घडल्यात मित्रांनो या गोष्टी. आणि एक गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवा, कोण किती जरी मोठा असला आणि किती जरी आपल्याला म्हटला की नाही तुला मी आयुष्यभर हे करीन, ते करीन, मदत करीन, कुणीही कुणाचं नसतं मित्रांनो. आपण आपल्या कष्टाने जेवढं कमवू, इमानदारीने जेवढं कमवू, आपल्या परिवारासाठी जेवढं आपण कमवू, खरं तर तेच आहे. कारण ज्यावेळेस आपला परिवार जर सुखी असेल आपल्यामुळं, तर आपल्याला समाजामध्ये किंमत आहे. नाहीतर लोकांची चापलुसी करून, लोकांची हाजीहाजी करून जी 4 पैसे भेटत असतात त्याला समाजामध्ये किंमत नसते. व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचे की तुमचे विचार हे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खरंच कारणीभूत असतात. कारण तुमचे विचार जर चांगले असतील आणि तुमची जर प्रामाणिक कष्ट करण्याची जर तयारी असेल, तर नक्कीच तुमचे एक ना एक दिवस बदलतात. लई वेळ लागत नाही त्या गोष्टीला. प्रामाणिक कष्ट, तुमचे विचार चांगले पाहिजे मित्रांनो त्या गोष्टीसाठी. तर भरपूर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो. तुम्ही जर ठरवलं, तुमचे जर विचार चांगले असतील, तर नक्की देव पण तुम्हाला साथ देतो आणि तुमच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण होण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळं आयुष्यामध्ये चालताना प्रामाणिकपणा सोडू नका. कुणाचा फुकाटचा आपल्याला 1 रुपया नको आणि आपल्या कष्टाचा कुणाला 1 रुपयाही सोडायचा नाही, ही वृत्ती ठेवा. आयुष्यामध्ये चालत राहा. नक्की एक ना एक दिवस तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रामाणिकपणाला देव हा फळ देईल.
ज्या पद्धतीने मला दिलं आहे, मला जो अनुभव आला आहे की आपण जर इमानदार राहिलो, आपण जर प्रामाणिक राहिलो, तर त्या इमानदारीला, प्रामाणिकपणाला वेळ लागतो, पण फळ आपल्याला नक्की भेटतं. तर प्रत्येकाने आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी ठेवा आणि चालत राहा. नक्कीच तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रामाणिकपणाला फळ भेटेल. आणि तर मित्रांनो, हा अनुभव माझ्या आयुष्यातला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान, जय किसान.